2 दिवस सलग जो पाऊस पडला त्याची परिस्थिती फार गंभीर झाली पुणे शहरामध्ये. कालही जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे. एका ठिकाणी झाड पडल्यामुळे एक आजी दगावल्या. काही ठिकाणी पाणी पण साचलं. काही लोकांच्या घरात पाणी गेलं, अशा घटना घडल्या. त्या संदर्भात आपण डिझास्टर मॅनेजमेंटची एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडनं एक आढावा घेतलाय. आपण जे जे काही काम करायला सांगितलं होतं साधारण 2 महिन्यापूर्वी सुद्धा आपण अशा बैठका घेतोय. त्यातला मेजर इश्यू होता तो म्हणजे स्टॉर्म वॉटर लाईन्स, ड्रेनेज लाईन्स, ओढे नाले स्वच्छ करण्याचा विषय आणि झाडांचं छाटणी करायचा विषय होता. धोकादायक फांद्याची छाटणी झाली पाहिजे. तर स्टॉर्म वॉटर लाईन्सचे टेंडर्स, क्लिनिंगचे टेंडर्स लागले गेले. काही ठिकाणी L1 फायनल आहेत. फक्त झोन 5 मध्ये 3 टेंडर्स ओपन व्हायचे आहेत. कामाला सुरुवात प्रत्यक्ष केली होती. स्टॉर्म वॉटर लाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स क्लीन करण्याची कामाला सुरुवात झाली होती. पण काल ज्या प्रमाणात पाऊस आला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडची पावसाचं पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती कमी आहे. आणि आता ते जे नवीन नॉर्म्स आले आहेत त्याप्रमाणे ही क्षमता वाढवली गेली पाहिजे. जास्त मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन्स आणि पावसाळी गटार केली पाहिजेत. त्या उद्देशाने आपल्याकडे काम सुरू आहे. राहिला विषय ट्री कटिंगचा, तर ट्री कटिंग हे वर्षभर करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. फक्त पावसाळा आला म्हणून झाडांची छाटणी करणे हे योग्य नाही. अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्याचा सर्वे होईल. धोकादायक ज्या झाडं आहेत ते कापले जातील. झाडांची उंची कमी केली जाईल. त्यासाठी आम्ही मॅनपॉवर सुद्धा वाढवून देऊ. बजेटची तशी तरतूद करू आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल. सर्जनशील न्यूज